नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून आली आहे। होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही अनेक जागेवरती असं पाहिलं असेल, अनेक बातम्यांमध्ये तुम्ही असं पाहिले असेल की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता एकत्रपणे शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार असं सांगितले जातंय। मग नेमके आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 9वा प्लस 10वा हप्ता नेमकी केव्हा जमा होणार, कोणत्या तारखेला जमा होणार, नेमकी केव्हापर्यंत जमा होणार, कोणते शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार, हे जर का तुम्हाला आता सविस्तरपणे जाणून घ्यायचं असेल तर शेतकरी बांधवांनो पुढे 1 ते 2 मिनिटे वेळ काढून नक्की पाहत चला, जेणेकरून मी तुम्हाला सांगणार आहे की कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती सर्वप्रथम नमो शेतकरी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे, यासाठी कोणते शेतकरी बांधव पात्र असणार आहेत, यासाठी कोणते शेतकरी बांधव अपात्र असणार आहेत, हे आता मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे। शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्टपणे जाहीर केला आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता हा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती देण्यास थोडासा विलंब झालेला आहे। याच कारणामुळे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 10वा हप्ता आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी तुमच्यासाठी स्पष्टपणे निश्चित केलं आहे की आता एकत्रपणे तुमच्या खात्यावरती 4000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत। आता तुम्हाला याची तर काळजी नाहीये, तुम्हाला तर हे तर माहित झालं की तुमच्या खात्यावरती 4000 रुपये जमा होणार आहेत, परंतु नेमकी कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहेत यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषी विभाग दत्तात्रय मामा भरणे यांनी काही अटी लावल्या आहेत का, काही शर्ती लावल्या आहेत का, त्यासोबत नेमके कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती सर्वप्रथम आज या ठिकाणी लाभ मिळणार, हे जर का तुम्हाला A to Z माहिती पाहिजे असेल तर शेतकरी बांधवांनो पुढे 1 ते 2 मिनिटे वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। आता तुम्हाला अधिकृत माहिती या ठिकाणी मी सविस्तरपणे सांगणार आहे आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर शेतकरी बांधवांनो तुम्हाला इतर कोणताही व्हिडिओ बघण्याची देखील गरज पडणार नाही, हे देखील लक्षात घ्या। फक्त आता 1 ते 2 मिनिटे वेळ काढून सविस्तर पाहत चला, जेणेकरून तुम्हाला समजणार आहे की तुम्ही यासाठी पात्र आहेत का, तुमच्या जिल्ह्याचं नाव या म्हणजेच की सरकारच्या माध्यमातून 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये लावण्यामध्ये आलंय का। जर का या 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये शेतकरी बांधवांनो तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर तुमच्या देखील खात्यावरती आता डायरेक्ट 4000 रुपये रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। आता तुमच्या मनामध्ये असाच प्रश्न असेल की राज्य सरकारला नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देण्यास इतका विलंब झाला, मग राज्य सरकार 10वा हप्ता तर केव्हा देणार। तर शेतकरी बांधवांनो, आता असं नाहीये, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देण्यास विलंब झाल्या कारणामुळेच तुमच्या खात्यावरती राज्य सरकारने दोन्ही हप्त्यांचे म्हणजेच की 4000 रुपये देण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे आता असा काही डाऊट मनामध्ये आणू नका की आमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता नेमकी केव्हा जमा होणार। आता सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे जाहीर झालंय, एक हप्त्याच्या ऐवजी आता तुमच्या खात्यावरती 2 हप्त्यांचे पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत। त्याकरिता आता काळजी किंवा चिंता करू नका, आता तुमच्या खात्यावरती लवकर या ठिकाणी पैसे जमा होण्याचा मार्ग या ठिकाणी मोकळा होत आहे। आता आपण हे जाणून घेणार आहोत की कोणते शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार आहेत, कोणते शेतकरी बांधव यासाठी अपात्र असणार आहेत। त्यानंतर लगेच पुढे शेतकरी बांधवांनो 1 ते 2 मिनिटांमध्येच हे देखील जाणून घेऊया की नेमकी कोणत्या 16 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर झाली आहे, कोणत्या 16 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती सर्वप्रथम या ठिकाणी 4000 रुपये लाभ मिळणार आहे। आता हे तुम्हाला शेतकरी बांधवांनो सविस्तरपणे पाहायला मिळणार आहे, त्यामुळे आता 1 ते 2 मिनिटे वेळ काढून नक्की पाहत चला। चॅनलवरती जर का नवीन आलेले असाल तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लोकसेवा 24 तास या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका। तर आता शेतकरी बांधवांनो पहा, सर्वात महत्त्वाचे अपडेट आहे, लक्ष देऊन पाहत चला। कोणते शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणते शेतकरी बांधव अपात्र आहेत, त्याचबरोबर नेमकी कोणत्या जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेली आहे, शेतकरी बांधवांनो पुढे आता 1 ते 2 मिनिटांमध्ये सांगणार आहे। त्यापूर्वी शेतकरी बांधवांनो आपण हे जाणून घेऊया, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये पत्रकारांशी बोलताना नेमकी शेतकरी बांधवांना या दोन्ही हप्त्याचा लाभ घेण्यासाठी कोणती कामे पूर्ण असली पाहिजे, शेतकरी बांधवांची काय सांगण्यामध्ये आलंय ते थोडक्यात तुम्हाला मी सांगतो। त्यानंतर लगेच शेतकरी बांधवांनो ते थोडक्यात सांगितल्यानंतर त्यानंतर लगेच मी तुम्हाला पुढे जिल्ह्यांची यादी सुद्धा या ठिकाणी सांगणार आहे, त्यामुळे महत्त्वाचा व्हिडिओ आहे, नक्की पाहत चला। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला महत्त्वाचे कामे करायला सांगण्यामध्ये आलेले आहेत, त्यामधील कामे जर का तुमचे अपूर्ण राहिली असतील किंवा तुम्ही केलेले असतील तर तुम्ही पात्र असणार आहेत, परंतु जर का अपूर्ण असतील तर हे तुम्हाला पूर्ण करायचे आहेत।
तर पहा आता शेतकरी बांधवांनो, नंबर 1 वरती म्हणजेच की ई केवायसी. तुम्हाला तर माहितच आहे, ई केवायसी केल्याशिवाय सरकारी योजनेचा लाभ या ठिकाणी मिळत नाही. तसेच तुमच्या खात्यावरती पीएम किसान योजना असो किंवा नमो शेतकरी योजना असो, तुमची ई केवायसी या ठिकाणी पूर्ण असणे अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, ई केवायसी ज्या शेतकरी बांधवांची अपूर्ण असेल अशा शेतकरी बांधवांनी तात्काळ या ठिकाणी ई केवायसी पूर्ण करून घ्यायची आहे. जे शेतकरी बांधव ई केवायसी पूर्ण करतील अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे लाभ हा सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये येणार आहे. त्यानंतर महत्त्वाचं दुसरं काम म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, फार्मर आयडी कार्ड. फार्मर आयडी कार्ड ज्या शेतकरी बांधवांकडे असेल असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत. परंतु ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर आयडी कार्ड नाही अशा शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी कार्ड बनवून घ्यायचं आहे. जे शेतकरी बांधव तात्काळ फार्मर आयडी कार्ड बनवून घेतील तर अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती लवकर या ठिकाणी रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचं तिसरं काम लक्ष देऊन पहा. हे जर का काम अपूर्ण असेल तर हे तात्काळ शेतकरी बांधवांनो पूर्ण करा आणि पूर्ण केल्यानंतरच तुमच्या खात्यावरती लाभ मिळणार आहे. हे देखील लक्षात घ्या. त्याकरिता लवकरात लवकर हे काम पूर्ण करायचं आहे. ते म्हणजेच की तुमचं आधार बँक खात्याशी लिंक करायचं आहे. ज्या शेतकरी बांधवांचं अपूर्ण असेल अशा शेतकरी बांधवांचे मध्येच हप्ते या ठिकाणी अडकू शकतात. त्याकरिता शेतकरी बांधवांनो, तुम्हाला तर माहितीच आहे, राज्य सरकार डीबीटीच्या अंतर्गत पैसे वाटप करतं आणि डीबीटी प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी म्हणजेच की डीबीटी प्रक्रिया सुरू केल्यानंतर राज्य सरकारने तुमचा आधार बँक खात्याशी लिंक असेल तरच तुमच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होते. तर हे शेतकरी बांधवांनो कामे पूर्ण करायचे आहेत. हे कामे ज्या शेतकरी बांधवांची पूर्ण असतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत. ज्या शेतकरी बांधवांची अपूर्ण असतील असे शेतकरी बांधव अपात्र असणार आहेत. तर शेतकरी बांधवांनो, आता पहा कोणत्या 16 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. या 16 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आलाय का हे एकदा नक्की चेक करा. जर का आलेला असेल तर तुमच्या देखील खात्यावरती पुढील काही तासांमध्येच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे. त्यामुळे आता पहा, यवतमाळ वाशिम जिल्ह्यामधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, यवतमाळ वाशिम मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, नमोचा 9वा 10वा हप्ता केव्हा मिळणार अशी तुमची प्रतीक्षा असेल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे. होय शेतकरी बांधवांनो, आता तुमच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. त्यानंतर ठाणे वर्धामधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, ठाणे वर्धामध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमो शेतकरी योजनेच्या 9व्या प्लस 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा संपली आहे. त्यानंतर सातारा सोलापूर सांगली सिंधुदुर्ग मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, सातारा सोलापूर सांगली सिंधुदुर्ग मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा संपली आहे. त्यानंतर पालघर परभणी रत्नागिरी रायगड मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, पालघर परभणी रत्नागिरी रायगड मधील कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे शेतकरी बांधवांनो संपली आहे. राज्य सरकारने तुमच्यासाठी आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा निर्णय घेत हे स्पष्टीकरण दिलं आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो बीड छत्रपती संभाजीनगर अमरावती मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, बीड छत्रपती संभाजीनगर अमरावती मधील कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. बीड छत्रपती संभाजीनगर अमरावती मधील सर्व पात्र शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपली असून तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. अहमदनगर अकोला जळगाव जालना मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. उस्मानाबाद पुणे या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर लातूर. तर शेतकरी बांधवांनो, या जिल्ह्यांपैकी जर का तुमचा जिल्हा आलेला असेल तर काळजी किंवा चिंता करू नका, तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. अशी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.